नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे धनुचं लग्न जे आहे ते पार पडलेलं आहे आणि त्यानंतर धनुची पाठवणीही झालेली आहे। त्यानंतर सूर्या म्हणतो की आता तेजू तू पण तुझ्या सासरी जायला रिकामी झालेली आहे, कारण काही झालं तरी शत्रुघ्नराव यांच्यावर माझा विश्वास बसलेला आहे की तुला ते चांगलंच सांभाळणार आहेत। आणि इकडे तेजूला पण मनातून वाटत असतं की शत्रू खरंच बदलला आहे, त्याच्यामध्ये बदल झाला आहे। पण इकडे माहिती असतं ते म्हणजे शालनला आणि त्याचबरोबर तुळजाला, या दोघींना मात्र शंका असते की शत्रू बदललेला असेल का, कारण शत्रू कधीच बदलू शकत नाही, या दोघींना चांगलंच माहिती आहे। पण सूर्याने आता सगळ्यांच्या समोर सांगून टाकलेलं असतं आणि त्यामुळे ह्या दोघी पण काहीच बोलू शकत नसतात। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता शत्रूच्या हातात तेजूचा हात दिलेला असतो आणि सूर्या म्हणत असतो की शत्रुघ्नराव, माझ्या तेजूची काळजी घ्या, आता माझ्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालेलं आहे, कारण तुमचा आणि तेजूचा संसार ही छान सुरळीत होतोय हे मला कळलेलं आहे। हे सगळं सूर्या बोलत असतो। त्यानंतर आता डॅडी म्हणतात की खरंच जावई बापू खूप खूप आभार, खरंच उपकार झाले तुमचे, आमची सून आमची लक्ष्मी आमच्या घरी पाठवत आहात। शालनला मात्र खूप राग आलेला असतो, कारण शालरने सूर्याला समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो, सूर्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की सूर्या असं नको करू, तू पाठवू नको तेजूला, काही झालं तरी या घरात नको पाठवू, कारण ते घर म्हणजे फक्त सोन्याचा पिंजरा आहे आणि बाकी त्या घरामध्ये काय हाल होतात हे शालनला माहिती आहे, कारण लग्न झाल्यानंतर तेजूची काय हालत झालेली होती हे शालनने पाहिलेलं आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की धनु आता जे आहे त्यांचे 5 घरी जाऊन तिथे हे असतं औक्षण करून घ्यायचं असतं, ती त्यांची प्रथा असते। त्या पद्धतीने आता सगळेजण शेजारच्या 5 घरी जात असतात। प्रत्येकजण तिथे धनुला नावं ठेवत असतं, जिमू तुला बायको मिळाली पण जरा लईच दांडगी मिळाली रे, म्हणजे तुला शोभतच नाही रे जोडा, हे सगळं बोललं जात असतं। आणि त्या क्षणी राग येत असतो तो म्हणजे नानीला मात्र ही गोष्ट पटतच नसते। नानीचं म्हणणं असतं की माझ्या लेखाला शोभल अशी सून नाही। त्यानंतर दुसऱ्या घरी गेल्यावर तिथे एक पोरगा असतं आणि ती म्हणत असतं, अगं बघितलं का जिमू दादाची बायको जरा जास्तच मोठी आहे गं, हे ते बोलत असतं। आणि या सगळ्यामुळं दुखावली जात असते ती म्हणजे नानीला खूपच वाईट वाटत असतं, त्रास होत असतो, तिला असं वाटत असतं की काय आहे हे सगळं, माझ्या पोराच्या नशिबात ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगली मुलगी मिळली असती, पण हे सगळं काय झालेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। त्यासोबतच इकडे आता घरी आल्यानंतर नानी मात्र चिडलेली असते, अतळापट सुरू केलेली असते। नानीला खूप राग आलेला असतो, तिला अजिबात पटत नसतं, तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही ही मुलगी माझ्या गळ्यात पडलेली आहे, माझ्या लेकाच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे, असं नानीचं म्हणणं असतं। सगळेजण दारात उभं राहिलेले असतात आणि म्हणत असतात की काय मग, गृहप्रवेशाची तयारी मात्र जोरदारच सुरू केलेली दिसतं नानीनं, म्हणूनच सगळेजण एवढा वाट बघत असतात। पण नानी मात्र इथे आदळापट करत असते। नाना म्हणत असतात की कसं आहे, सगळं घाईघाईत झालं ना, त्यामुळं काही करायला वेळच मिळालेला नाही, त्यामुळं नानीने काहीतरी विचार केलेला असणार आहे, असं बोलणं नानाचं चाललेलं असतं। पण नानाला कुठं माहिती असतं की घरात नानीने काय राडा घातलेला आहे। मग सगळेजण यमूला म्हणतात की यमू बाळा, जाऊन ये, बघून ये बरं एकदा काय झालं, नानीचं काय झालंय, कुठपर्यंत आली आहे तयारी, असं म्हणत यमूला सगळे पाठवतात। यमू मात्र घरात येते, नानी आदळापट करत असते, रडत असते, माझ्या पोराच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे आणि हे सगळं त्याच्या बापामुळे झालेलं आहे, त्या मुलीचं चांगलं झालेलं आहे पण माझ्या पोराच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार कोण, हा प्रश्न नानी विचारत असते। सगळेजण बाहेर उभे असतात आणि ती आत्या तर म्हणत असते, काय झालं यांचं, इथं पायाचं काणकं पडायची वेळ आलेली आहे। धनु म्हणत असते की जिमू, आणि पुन्हा ती म्हणते की जिम, अहो मला काय म्हणायचं आहे, आईंना एवढा वेळ का लागतोय, हे सगळं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कुठंतरी आता मनात एक शंका आलेली असते आणि ती शंका अशी असते ती म्हणजे इकडे नानी मात्र चवताळलेली असते। नानीला खूप राग आलेला असतो, नानीला ही गोष्टच पटत नसते की हे सगळं काय होतंय, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी काय घडलेल्या आहेत, तुमच्यामुळं माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात, कारण यमुने बाहेर जाऊन नानांना आणलेलं असतं। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा ती म्हणत असते की तुम्हीच करा, काय गृहप्रवेश करायचा आहे तो, मला नाही जमणार,
असं ती बोलत असते, कारण माझ्या लेकाला सगळेजण नावं ठेवत आहेत, असली चूल आमच्या पदरात पडलेली आहे म्हणून. आणि मग नाना म्हणतात ठीक आहे मीच करतो. इकडे आता तेजू आलेली असते. तेजूचं औक्षण करण्यासाठी शालनने ताट आणलेलं असतं, पण शालनचं तोंड मात्र पडलेलं असतं. शालनला ही गोष्टच आवडलेली नसते की काहीही झालं तरीही तिनं एवढं सांगितलेलं होतं, तुळजाचंही तेच म्हणणं होतं, पण इकडे सूर्याने ऐकलेलंच नसतं. सूर्याने तेजूला घरी पाठवलेलं असतं, तिच्या सासरी पाठवलेलं असतं आणि त्यामुळं शालनला खूपच राग आलेला असतो. इकडे डॅडी म्हणत असतात की काय चाललंय तुम्ही, या घरच्या लक्ष्मीचं स्वागत करत आहात आणि चेहऱ्यावरचे रंग का उडलेले आहेत तुमच्या, हे सगळं डॅडी बोलत असतात. आणि ते तिथंच आता शालनला धमकावत आहेत की तुमच्या चेहऱ्यावरती ते हसू असलं पाहिजे, असा डॅडींचा अट्टहास असतो. इकडे मात्र आता नाना स्वतः ते सगळं घेऊन आलेले असतात आणि मग नाना म्हणत असतात की काय झालं माहिती आहे का, दगदगीमुळं आणि अचानक लग्नाचं सगळं ठरलेलं होतं, त्यामुळं नानी जी आहे ती चक्कर येऊन पडलेली आहे. चला मी आहे ना, मीच औक्षणाची तयारी करतोय आणि गृहप्रवेशाची, असं म्हणत नानांनी सगळं सामान गृहप्रवेशाचं आणलेलं असतं आणि सगळेजण तिथं पाहत असतात. काहीही झालं तरीही एवढी मोठी गोष्ट असते आणि नाना हे करत आहेत. नाना म्हणत असतात की सुनबाई चालेल ना मी तुझा गृहप्रवेश केला तर. तेव्हा धनू म्हणते की का नाही चालणार. धनूला नाना कशा आहेत हे चांगलंच माहिती आहे आणि धनू मात्र प्रेमानेच त्यांच्याशी वागत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे तेजूचाही गृहप्रवेश झाला पाहिजे असं डॅडींचं म्हणणं असतं. डॅडी म्हणत असतात की काहीही झालं तरीही लक्ष्मीच्या पावलांनी आमची सून आलेली आहे आणि तिचा गृहप्रवेश करा आणि माप ओलांडून झाला पाहिजे असं म्हणून ते सांगितलेलं असतं. इकडे सूर्या पण तेच म्हणत असतो. त्याचबरोबर इकडे शत्रू पण तेच म्हणत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की बऱ्याच गोष्टी उलगडत असतात, बऱ्याच गोष्टींचा तिथे टोटल लागत असते, काही गोष्टी माहीत नसतात, काही गोष्टी नव्याने कळत असतात आणि त्याचबरोबर इकडे आता सूर्या त्याचबरोबर सगळेजण असतात आणि इकडे धनू त्याचबरोबर बाकी सगळ्यांचा गृहप्रवेश सुरू असतो आणि सगळी मंडळी जमलेली असतात आणि मग धनूचा गृहप्रवेश होतो. इकडे डॅडींच्या घरी आता तेजूचा गृहप्रवेश झालेला आहे. तेजू ही आता पुन्हा एकदा सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेली आहे. तिला सोडवण्यासाठी शालनने त्याचबरोबर ते तुळजाने भरपूर प्रयत्न केलेले होते, पण ते प्रयत्न मात्र असफल ठरलेले असतात आणि त्या प्रयत्नांना मात्र यश आलेलं नसतं. इकडे आता सगळेजण आलेले असतात आणि त्याचबरोबर धनू जी आहे ती तिथं बसलेली असते आणि मग नाना यमूला म्हणतात की जा चहा ठेव जा. तेव्हा मात्र यमू ठेवत असते तर लगेचच धनू म्हणते की मी करते. तेव्हा नाना म्हणतात हो बरोबर आहे, घर तुझंच आहे बाळा, पण आज नाही, नव्या नवरीने आज काम नाही करायचं, असं नानांचं म्हणणं असतं आणि नाना मात्र तिला चहा ठेवायला जाण्यापासून थांबवतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की धनू मात्र जाम खुश असते, त्या घरात रुळलेली आहे. इकडं नानीचं म्हणणं असतं हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे, मी जर तोंडावर पडली नसती तर ही वेळ आली नसती, असं नानीचं म्हणणं असतं. यमुने मात्र चहा आणलेला असतो. धनू मात्र सगळ्यांना तो चहा देत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र घरातलं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जात असतो. इकडे सूर्या म्हणत असतो की नाना माझ्या मनात काहीच शंका नाही, मला खात्री आहे की माझी बहीण तुमच्या घरी सुखात असणार आहे आणि तुम्ही तिची चांगली काळजी घेणार आहात, याबद्दल मला काही शंका नाही, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता जिमूला फोन आलेला असतो म्हणून तो सगळ्यांना सांगतो की मी जरा आलोच, फ्रेश होतो असं सगळ्यांना सांगत आहे आणि जिमी मात्र आता फोन आलाय म्हणून गेलेला असतो. धनूही त्याला बोलत असते. जिमी फ्रेश व्हायला म्हणून जातो आणि तो फोनवर बोलू लागतो. त्याने कामिनीला फोन केलेला असतो आणि तो कामिनीला म्हणत असतो की अगं काय चाललंय तुझं, हे एवढे फोनवर फोन नको करूस, तुला माहिती आहे का आजूबाजूला काय आहे ते, आत्ताच तर नुकतंच लग्न झालेलं आहे. इकडे मात्र तो जो असतो ज्याच्याकडनं सूर्याने 5 लाख रुपयांचं कर्ज घेतलेलं असतो ती व्यक्ती आलेली असते आणि त्याने सूर्याच्या घराला कुलूप लावलेलं असतं आणि त्याच्यावर जप्तीची नोटीस लावलेली असते आणि तो म्हणत असतो की आता हे घर माझं, हे घर सूर्याला कधीच मिळणार नाही. सूर्या वगैरे सगळेजण आलेले असतात. जिमूला इकडे कळलेलं असतं की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच की आता ज्या गोष्टी घडत असतात त्या पद्धतीनं सर्व आता समोर आलेलं असतं आणि सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या असतात आणि सूर्याला कळलेलं असतं की हे सगळं काय झालेलं आहे,
हे सगळं कुणी केलेलं आहे हे सूर्याच्या समोर आता क्लिअर झालेलं असतं. त्याचबरोबर तुळजा म्हणत असते, सूर्या हे काय आहे? आणि मग सूर्याच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. सूर्या म्हणत असतो की आहेत पैसे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या सगळेजण त्या माणसाकडे गेलेले आहेत आणि तो म्हणतो की तुम्ही घराला लॉक केलेलं आहे, पैसे तर घरातच आहेत ना, आणि घर उघडले तरच मला तुम्हाला पैसे देता येणार आहेत, मी पैशांची सोय केलेली आहे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि तो माणूस मग येतो, सूर्या पैसे शोधायला येतो, पण घरामध्ये काही पैसे सापडत नसतात, कारण ते पैसे जे असतात ते पैसे चोरलेले असतात, ते म्हणजे या कामिनीने. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.